भाऊ पाटे यांचाही प्रवेश या मेळाव्यामध्ये होणार आहे का? सन्माननीय बाळासाहेबजी दांगट साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे. बाळासाहेब दांगट साहेबांबरोबर चर्चा चालू आहे. बाबूरावजी बरोबर माझी चर्चा झालेली आहे. बाबूरावजी आहे, सन्माननीय देवरामजी लांडे साहेब असतील, त्याप्रमाणे सन्माननीय प्रसन्नजी असतील, जीवनजी शिंदे असतील, त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचसे पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये माझी उपसभापती अंजनाताई कोरडे आहेत. अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदार लोक आहेत. त्यानंतर संध्याताई भगत म्हणून जे आता महिला प्रतिनिधी म्हणून काम करतात त्या मीना खोऱ्यामध्ये, त्या सुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत. जुन्नर शहराचे बरेचसे नगरसेवक आहेत. आज 5 वाजेपर्यंत, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही संपूर्ण लिस्ट आयडेंटिफाय होईल. आंबेगावच्या लिस्ट येतील, शिरूरच्या लिस्ट येतील, खेडच्या लिस्ट येतील. खूप चांगली चांगली पदावरची माणसं शिवसेनामध्ये पूर्व पदावर काम करायला तयार झालेले आहेत. कारण धनुष्यबाण हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पाठ आहे. आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं, महायुतीचं किंवा महाआघाडीचं गणित राहील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे ह्या निवडणुका या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे या पक्षाच्या 1 बाय 1 होतील. म्हणजे राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना निवडणूक होईल. बाकीच्या वरच्या सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावर होतील. कारण कार्यकर्त्याला एक वेगळा स्कोप मिळतो या खालच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे संघटना महत्वाची असतात. संघटना बांधणं ही आमची जबाबदारी आहे. बाबूरावजी आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार, बाबूरावजी पण माझी ओझरची चर्चा झालेली, पण त्यांच्यावर अजून लिस्ट मी अजून आयडेंटिफाय केले. पण त्यांचा आज सगळा मोठा मित्रपरिवार आपण नारंगावचा पाहतो इथं बसलेला. तर आज संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांची लिस्ट आयडेंटिफाय होईल आणि त्यानंतर 28 तारखेला सर्वांचे प्रवेश होतील. शिवसेनेत प्रवेश आहे? हो, माझा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणं बाकी आहे. कारण का तर निवडणुकीच्या तोंडावर माझी अकलपट्टी झालेली होती. महायुतीच्या उमेदवाराला ब्रेक दिल्यामुळे किंवा त्यांच्या समोर लढल्यामुळे पक्ष विरोधी कारवाई म्हणून माझ्या कारवाई झाली होती. त्यामुळे संघटना बांधता मला आली नाही. आज निवडून आलो अपक्ष, तरी मला पक्ष सांगता आला नाही. परंतु मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हेलिकॉप्टर पाठवलं. महाराष्ट्राला तुम्ही 75 वर्षांनी पहिला आमदार असेल का ज्याची दखल पक्ष संघटनेने, पक्ष नेत्यांनी घेतली. मला सन्मानपूर्वक मुंबईला बोलवलं. मी महायुतीला पाठिंबा देखील दिला. आणि आज माझा मात्र उद्या 28 तारखेला पहिला माझा प्रवेश होतोय आणि मग माझ्या सगळ्या सहकार्याचा प्रवेश होतो. ही वस्तुस्थिती खरी आहे.